इयत्ता 10वी नंतर 1 वर्षाचा ITI कोर्स करून सोलर टेक्निशियन हा स्वतःचा व्यवसाय किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीची खूप मोठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा सोलर टेक्निशियन नेमका कोण होऊ शकतं? सोलर टेक्निशियन होण्यासाठीचा जो कोर्स आहे ITIचा तो कुठे उपलब्ध आहे आणि सोलर टेक्निशियन मधल्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या नेमक्या काय संधी आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. आज आपण पाहतोय की सौर ऊर्जेचं प्रमाण वाढत आहे. भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र राज्य शासन असेल यांनी सौर ऊर्जेला अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे. गावागावामध्ये त्या ठिकाणी जी सौरघर योजना आहे, पंतप्रधान सौरघर योजना असेल किंवा जे शेतामध्ये शेतकऱ्यांचे विजेचे पंप आहेत ते सोलर ऊर्जेवरती त्या ठिकाणी चालतात. आणि आता तुम्ही माझ्या पाठीमागे सुद्धा बघताय की हा एक सौर ऊर्जेचा प्लांट आहे. या ठिकाणी हे पॅनल जे आहेत ते पॅनल इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत. या बाजूला विहीर आहे आणि या विहिरीवरची जी विद्युत मोटार आहे ती विद्युत मोटार ही सोलर वरतीच त्या ठिकाणी चालते आहे. आणि आता गावागावांमध्ये आपण बघतोय की विजेचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. स्मार्ट मीटर घरी येत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जण हा सौर ऊर्जेकडे वळणार आहे. आणि मग ही सौर ऊर्जेचं प्लांट इन्स्टॉलेशन करण्यासाठी, सौर ऊर्जेचा जो प्लांट इन्स्टॉल झालाय त्याची देखभाल करण्यासाठी सोलर टेक्निशियनची पुढील काळामध्ये खूप मोठी नोकरीची संधी आणि व्यवसायाची संधी विद्यार्थ्यांना असणार आहे. हा सोलर टेक्निशियन कोण होऊ शकतो? सोलर टेक्निशियनचा कोर्स नेमका कुठे उपलब्ध आहे? तर सोलर टेक्निशियनचं जे काम आहे ते सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हे जे पॅनल आपण बघतोय हे पॅनल इन्स्टॉल करणं आणि ह्या पॅनलची देखभाल करणं. आणि हे जो कोर्स आहे तो सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या 4 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा ITI करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेज धोंडेवाडी तालुका पंढरपूर या ठिकाणी या वर्षापासून पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना उपलब्ध होतो आहे. वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये नामांकित असणारा हे खाजगी ITI कॉलेज, DGTEचं प्रथम मानांकन असणारा ITI कॉलेज, ज्या कॉलेजचा विद्यार्थी देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना हा सोलर टेक्निशियनचा जो कोर्स आहे तो 1 वर्षाचा कोर्स आपल्याला करणार आहे. याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि 1 वर्षाच्या प्रवेशासाठी तुम्ही वसंतराव काळे ITI कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता. आता सोलर टेक्निशियनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी व्यवसायाच्या संधी नेमक्या कोणत्या असणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर 2 प्रकारच्या संधी या सोलर टेक्निशियन मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. एक जे आहे ते तुम्ही खाजगी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. गावागावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या विहिरीवरती आता सोलर पॅनल त्या ठिकाणी यायला लागले. प्रत्येकाच्या घरावरती त्या ठिकाणी सोलर पॅनल इन्स्टॉल व्हायला लागले. ज्या कंपन्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत, त्या कंपन्या रूफटॉप सोलर योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने पंतप्रधान सौरघर योजना सुरू केलेली आहे आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये प्रत्येक घरावरती सोलरचे पॅनल अशा पद्धतीने बसलेले आपल्याला दिसणार आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही सोलर टेक्निशियन म्हणून याचं इन्स्टॉलेशन करणं आणि देखभाल दुरुस्ती करणं यासाठी तुम्ही काम करू शकता. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. ज्या शासनाच्या ज्या गावागावामध्ये जागा आहेत, गायरान जमिनी आहेत किंवा इतर शासकीय ठिकाणे आहेत, या जागा प्रायव्हेट कंपनीला भाडे तत्वावरती द्यायच्या आणि तिथं सोलरचे जे प्लांट आहेत ते आत्ता आपल्याला यायला दिसत आहेत. आणि त्यामध्ये खाजगी कंपन्यांच्या मध्ये जे नामांकित कंपनी आहेत त्याच्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी असेल, टाटा पॉवर असेल, ऊर्जा ग्लोबल असेल, उजास एनर्जी किंवा गीता रिन्युएबल एनर्जी यासारख्या काही नामांकित कंपन्या आहेत. तिथं सोलर टेक्निशियनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. गावागावामध्ये हे प्लांट आता उभा राहिलेले आपल्याला दिसत आहेत. ज्या ओसाड माळरान जमिनी आहेत त्या जमिनीवरती सोलरचे त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्लांट, विजेचे प्लांट उभा राहिलेले दिसत आहेत आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीची संधी जी आहे ते विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. तर करिअरचा विचार करताय, एका वर्षाचा कोर्स करून लगेचच नोकरीची त्या ठिकाणी संधी आपल्याला हवी आहे किंवा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय पुढील काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये येणार आहे ती सोलर एनर्जी, ग्रीन एनर्जी, या ग्रीन एनर्जी मध्ये व्यवसाय आणि नोकरीच्या खूप मोठ्या संधी आहेत. तर वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी तिथं तुम्ही काय काय शिकू शकता, तर सोलरचा हा जो पॅनल आहे तो पॅनल कसा इन्स्टॉल करायचा, त्याचबरोबर ह्या पॅनलचं इन्स्टॉल झाल्यानंतर त्याची कनेक्टिव्हिटी कशी द्यायची, त्याचबरोबर या पॅनलची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे, या सगळ्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याचं तुम्हाला ज्ञान हे 1 वर्षाच्या टेक्निकल कोर्समध्ये मिळणार आहे. आता आपण बघतोय की रस्त्यावरती चौकामध्ये असणारे सिग्नल सोलर वरती यायला लागलेले आहेत. गावागावामध्ये
क्षेत्रामध्ये असणारे जे पतदिवे आहेत ते सोलरवरती यायला लागले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी व्यवसायाची संधी आहे. तर विचार कसला करताय, 1 वर्षाचा सोलर टेक्निशियन सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुणे रिजनमध्ये पहिल्यांदा वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू झालेला आहे. DGTE मान्यता असणारा हा कोर्स आहे. त्यामुळे लगेचच आत्ता तुम्ही प्रवेश घ्या आणि 1 वर्षामध्ये सोलर टेक्निशियन बना आणि स्वतःचा व्यवसाय करा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठ्या नोकरीची संधी तुमची वाट पाहते आहे.